सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, या समवेतच सन्माननीय खासदार कल्याण लोकसभेचे व्यक्तिमत्व डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांच्या विशेष प्रयत्नातून 140 कोटीचे हे प्रकल्प आपल्या स्वामी गोविंद देवगिरी महाराज जी आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत। अयोध्या धामचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज आपल्या समवेत आज इथे उपस्थित आहेत। प्राचीन शिव मंदिर परिसर याचा विकास प्रकल्प त्याचं भूमिपूजन आज इथे होतंय आणि 140 कोटींचा हे प्रकल्प आपल्या अंबरनाथ वासियांना नक्कीच येणाऱ्या वर्षांमध्ये सार्थकी लागणार आहे। त्यामुळे प्रत्येक अंबरनाथ वासी 16 माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे। त्यांच्याबरोबर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री शंभूराजे देसाई, अतिशय देखणं असं पावित्र्यपूर्ण असं की संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र बनेल अशा पद्धतीने या शिवमंदिराची रचना आणि पुनर्निर्माण या ठिकाणी होणार आहे आणि त्याचा शुभारंभ श्रीफळ वाढवण्यात आलेला आहे। अभिमानाचा आनंदाचा हा क्षण। आता मात्र इथून पुढे लोक गर्दी करणार अंबरनाथ मध्ये येण्यासाठी, ते प्राचीन शिव मंदिर पाहण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी ही सन्मानाची गोष्ट आहे। एकदा जरा जोरदार गजर या नगरीत घुमू द्या। हर हर महादेव, हर हर, आणि जोरदार एकदा घोषणा द्या, हर 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 हर। अगदीच आपल्या सगळ्यांसाठी ही पर्वणी आहे। हा सुखद असा सोहळा आपल्या नजरे देखत होतोय आणि आपण याचे साक्षीदार आहात। आणि यांच्या संकल्पनेतून कुठे बोला हर 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 हर। हर 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 हर, जय श्रीराम। पुढे मी विनंती करेन श्री अरविंद वाळेकरजी आणि सुनील चौधरीजींना की आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचे इथे स्वागत करायचंय। सन्माननीय अरविंद वाळेकरजी आणि सन्माननीय सुनील चौधरी साहेब, आपणाला विनंती, आपण सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं इथे स्वागत करायचंय। या सोबतीनेच या मंचावर पुढे मी विनंती करेन सन्माननीय श्री शंभूराज देसाई साहेब आपल्या समवेत या मंचावरती उपस्थित आहेत। सुनील चौधरी साहेब, मी आपल्याला विनंती करेन आपण सन्माननीय श्री शंभूराज देसाई साहेबांचं इथे स्वागत करायचंय। अरुण कुमारजी आपण मंचावरती निमंत्रित आहात। अरुण कुमारजी प्लीज आपण मंचावर यायचंय। राम सवानी जी आपण ही मंचावरती निमंत्रित आहात, आपण ही मंचावर निमंत्रित आहात। सन्माननीय किसन कथोरे साहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत। सुभाष साळुंकेजींना मी विनंती करेन। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर, जय श्रीराम, जय जय श्रीराम। राम मंदिर भव्य दिव बांधले, पहिले तिकडे दर्शन घेऊनच इकडे आलेलो आहे। आजच्या अंबरनाथ शिव मंदिर विकास परिसर भूमिपूजन समारंभाला उपस्थित आदरणीय गोविंदगिरी महाराज, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि या कार्यक्रमाचे संयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किनीकर, किसन कतोरे, कुमार ऐलानी, रवींद्र पाठक, अरविंद वाळेकर,
संजय मोरे, नरेश मस्के, गोपाळ लांडगे, गुलाबराव करंजले. काय वेळ कमी आहे, कार्यक्रम बघायचा ना आपल्याला, त्यामुळे सुनील चौधरी, सगळेच, मनीषाताई आणि सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व आज शिवप्रेमी, शिवभक्त आणि रामभक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे अतिशय भव्य दिव्य असे आज उपक्रमांचे भूमिपूजन झालेली आहे. खरं म्हणजे याच्यानंतर आता शिव मंदिर आर्ट फेस्टिवल होणार आहे. स्वामीजी, आता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर शिव मंदिर विकास याचं भूमिपूजन तुमच्या शुभ हस्ते झालं. मी अंबरनाथ वासियांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. कारण राम मंदिर, राम जन्मभूमी ट्रस्टचे स्वामीजी कोषाध्यक्ष आहे. अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. आणि राम मंदिर प्रतिष्ठा, प्राण प्रतिष्ठा सोहळा यासाठी आपल्या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे अनुष्ठान ठेवलं होतं, जे व्रत ठेवलं होतं, ते पाणी देऊन सोडवण्याचं काम गोविंद देवगिरी महाराजांनी केलेलं आहे. ज्यांनी देशाचं नाव जगभरात मोठं केलं, त्या आदरणीय मोदी साहेबांनी करोडो रामभक्तांचं स्वप्न, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न, राम मंदिर अयोध्येमध्ये बांधण्याचं काम केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि आज इथं भव्य दिव्य असं जे प्राचीन शिवमंदिर आहे त्याचा विकास होतोय. मी मगाशी स्वामीजींना सांगितलं, पूर्वीची परिस्थिती फार अतिशय बिकट होती, नाक धरून देखील जाता येत नव्हतं. पण आज मला जेव्हा नगरविकास मंत्री होतो तेव्हा सांगितलं या सर्व मंडळींनी, खासदार आणि त्यांच्या सर्व टीमने, तेव्हा मी जेव्हा लागले तेवढे पैसे दिले. आणि म्हणून हा प्रकल्प पुढे आला. आता 150 कोटी रुपयाचा हा प्रकल्प भव्य दिव्य असा होईल. आणि खऱ्या अर्थाने आज अंबरनाथ शिव मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. जसं आता या मंदिराबरोबर, याच्या विकासाबरोबर अनेक आपण पाहिलं विकास प्रकल्प या ठिकाणी होत आहेत. अद्ययावत UPMPSC सेंटर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान, एकात्मिक कचरा प्रकल्प, शूटिंग रेंज, नवीन प्रशासकीय इमारत, शिवप्रेरणा ग्रंथालय, रात्र निवारा केंद्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, चांगलं अद्ययावत नाट्यगृह, ग्रीन सिटी येथील हॉस्पिटल, सुसज्ज अग्निशमन केंद्र, आणि आमदारांनी आपल्या मेडिकल कॉलेज मंजूर केले ते मेडिकल कॉलेज, हे सगळं आज पूर्वी जर पाहिलं 8-10 वर्षापूर्वी रस्ते खड्डेमय होते. रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हे समजत नव्हतं. परंतु मला अभिमान आहे की हे रस्ते सगळे जवळपास कॉन्क्रीटचे करण्याचं काम खासदार, आमदार आणि त्यांच्या टीमने केलंय. पैसे मी दिलेले आहेत. आणि अजून लागणार आहे म्हणाले. खरं म्हणजे विकासाला पुढे घेऊन जाणारं सरकार आहे. हे तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवकांचं, तरुणांचं आणि ज्येष्ठांचं आपलं हे सरकार आहे. आणि मी म्हणून मगाशी म्हटलं की आपले सूत्रसंचालक म्हणत होते स्वामीजींचं भाषण अगोदर ठेवा. मी म्हणालो नाही, माझं भाषण अगोदर
स्वामीजींचं शेवटी, कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान महत्वाचं आहे. यांच्याच आशीर्वादाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळतं, प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि म्हणून आपण चांगलं काम करू शकतो. आणि म्हणून आज इथं गेल्या 7-8 वर्षापासून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ख्यातीचे कलावंत फक्त मुंबई ठाण्यात यायचे, पण खासदारांनी त्यांना या अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आणायचं काम चालू केलं आणि शिव मंदिर आर्ट फेस्टिवल सुरू झाला. स्वामीजी एवढे माणसं इथं बसले, तेवढेच बाहेर आहेत, स्क्रीनवर पाहत आहेत. मला वाटतं एक मोठं मैदान कुठंतरी बनवा, बरोबर ना? आणि त्यासाठी काय पैसे लागतील ते मी देतो. खरं म्हणजे शिव मंदिर हे एक तीर्थस्थळ व्हायला पाहिजे, अशा प्रकारचं काम आज सुरू आहे. आज लोक सांगतात चलो अमरनाथ, चलो अमरनाथ. तसं आता भविष्यात चलो अमरनाथ बरोबर चलो अंबरनाथ असंही म्हणतील, कारण तुम्ही याची उंची वाढवली आहे. आज विकासाबरोबर सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम अनेक कलावंत इथं या व्यासपीठावर आणण्याचं काम आणि कला सादर करण्याची संधी आपण दिली. आणि म्हणून मला वाटतं आपण या अंबरनाथची उंची एवढ्या मोठ्या उंचावर नेली आहे, याचं कारण अंबरनाथ वाढतंय. हे वाढतं शहर आहे. आता मुंबईकडचे लोक पूर्वी ठाण्याला यायचे, आता ठाण्याकडचे लोक कल्याण आणि अंबरनाथकडे येऊ लागलेले आहेत. त्यामुळे वाढत्या शहराची गरज देखील लक्षात घेऊन आपण विकासाला राज्य सरकारच्या माध्यमातून कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, ही खात्री आपल्याला मी देतो. पूर्वी तर नगरविकास मंत्री होतो, आता तर मी तुमच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे. त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही. हे मी आपल्यातलाच मुख्यमंत्री आहे, मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे, मी सर्वसामान्यांचं आपलं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्याला एवढंच सांगतो, खासदारांचा आपण सन्मान घेतला. खरं म्हणजे सुरुवातीला पहिल्या जेव्हा वेळेस खासदार उमेदवार होता स्वामीजी, तेव्हा त्याची ओळख काय होती? एकनाथ शिंदे यांचा सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे. पण गेल्या 5-10 वर्षामध्ये त्याने त्याची स्वतःची ओळख निर्माण केली, कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून. आणि म्हणून मी मुलगा म्हणून नाही, पण लोकसभेमध्ये प्रचंड त्याने काम केलं, विकासाची गंगा आणण्याचं काम केलं. आणि म्हणून एक अभ्यासू आणि एक आदर्श खासदार म्हणून मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो, मुख्यमंत्री म्हणून. आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगली टीम या ठिकाणी तयार झाली आहे आणि या विकासाला चालना देण्यासाठी आज ही सगळी टीम काम करते आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. जे कलावंत आता इथे येतील त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा मी स्वामीजींना मनापासून त्यांचं स्वागत करतो, कारण स्वामीजींचं राम मंदिर निर्माणमध्ये मोठं योगदान आहे. आदरणीय प्रधानमंत्री, देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील आपल्या देशाचा गौरव जगभरात वाढवला. त्यांच्या सोबत काम करतात आणि म्हणून तुम्ही आज या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्.
भारत मातेच्या भूमीच्या अत्यंत पवित्र स्थानाचं पूजन कुठेही करायला मला खूप आवडतं, पण आज या अंबरनाथच्या भूमिपूजनामध्ये सहभागी होऊन मला पराकोटीचा आनंद झाला। या ठिकाणी तो अत्यंत मोठा संकल्प आपण लोकांनी साकार करण्याचं ठरविलं आणि संपूर्ण या स्थानाचा काया पालट जणू करता आहात, ही अत्यंत मोठी अभिनंदनीय बाब है। आजादी का अमृत महोत्सव चल रहा है। स्वातंत्र्याच्या अमृत कालामध्ये खरोखर आपण बघतो आहोत की आपला देश एखाद्या सापानं कात टाकावी, साप जेव्हा कातेमध्ये अडकलेला असतो त्याला हालचाल करता येत नाही, तो दिंगमूळ झालेला असतो, पण जेव्हा तो कात सोडतो आणि बाहेर निघतो तेव्हा तो चपळाईनं आपली कामं करू लागतो। मला असं वाटतंय या देशानं गेल्या 10 वर्षामध्ये आपली कात टाकली आहे आणि आता हा देश उभा राहतोय। काय काय ऐकतो आहोत आपण, जे ऐकतो ते अविश्वसनीय वाटतंय। कधी वाटलं नव्हतं की 370 कलम हटेल, कधी वाटलं नव्हतं की आमचा काशीचा विश्वनाथ इतक्या दिमाखात डौलात उभा राहील, कधी वाटलं नव्हतं की उज्जैनचा महाकाल आणि उज्जैनची वेधशाळा एक नवीन रूप घेईल, कधीही वाटलं नव्हतं की एखादा प्रधानमंत्री समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेचं दर्शन घेईल आणि त्या द्वारकेचं दर्शन आपणाला घडवेल, आणि कधीही वाटलं नव्हतं पिढ्यांच्या मध्ये की आपणाला भगवान श्री रामललाला आपल्या स्थानावरती विराजमान झालेलं आपल्या डोळ्यांनी बघता येईल। हे सगळं आपण बघतो आहोत। याचा अर्थ हा आहे की या देशानं आता उभारी घेतलेली आहे। निश्चित रूप से मित्रों, अपना देश बदल रहा है और बदलने वाला देश और भी अधिक बदलने वाला है। अयोध्या तो केवल झांकी है। तुमच्या मनात काय आलं ते मला नाही सांगायचंय। अयोध्या तो केवल झांकी है, हमारा पीओके बाकी है, वहां तक हम लोगों को चलना है। अटके पार झेंडे फडकवणाऱ्या मराठ्यांचे आपण वंशज आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन निघालेले आपण लोक आहोत, आणि त्यामुळे आता थांबणं नाही, आता सातत्यानं चालत राहणं आहे। आणि या चालत राहण्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की विकास के साथ विरासत, ही घोषणा सर्वात महत्वाची आहे। केवळ विकास 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 म्हणून चालत नाही, विकासाच्या सोबत आपल्या संस्कृतीला महत्त्व दिलं पाहिजे, आणि संस्कृतीला कसं महत्त्व द्यावं हे लोकांना जाणवून देणारे पंतप्रधान ज्याप्रमाणे दिल्लीत बसलेले आहेत त्याप्रमाणे तशाच प्रकारचे आमचे माननीय मुख्यमंत्री मुंबईमध्ये विराजमान झालेले आहेत। या सर्व लोकांनी जणू चंग बांधलाय। कसला चंग बांधलाय? या सर्व लोकांनी चंग बांधलाय छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्न साकार करण्याचा चंग बांधलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा 350वा वाढदिवस यंदा येणार आहे, लक्षात ठेवा। 350 वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपतींच्या राज्यारोहणाच्या प्रसंगाला, आणि म्हणून मला असं वाटतं छत्रपतींची सगळीच्या सगळी स्वप्न आता साकार होणार आहेत, आणि त्या स्वप्नामध्ये अंबरनाथ या ठिकाणी घडलेला इतिहास, घडत असलेला इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो। कारण या ठिकाणी 1000 वर्ष वाट पाहत असलेला भगवान कैलास राणा चंद्रमौळी बसून राहिला की कोणीतरी येईल आणि या ठिकाणी जीर्णोद्धार करेल, कोणीतरी येईल आणि या अंबरनाथाला जगाच्या नकाशावरती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आणि मला खात्री झाली आहे आज खरोखर हे सगळं दृश्य बघून की आमचे माननीय खासदार शिंदे साहेब हे काम करून दाखवतील, आणि त्यांना जे काही हवंय, त्यांच्या टीमला जे काही हवंय
त्याचं वचन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे ते लक्षात त्यांनी ठेवलं मात्र पाहिजे. काय सुंदर बोलले तत्ता माननीय मुख्यमंत्री साहेब. सामर्थ्य आहे चळवळीचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि नेमकं भगवंताचं अधिष्ठान आपल्या कार्याला कसं द्यावं हे पंतप्रधानांनी दाखवलं. आणि तोच कित्ता, अगदी खरं सांगतो तुम्हाला, तोच कित्ता माननीय बाळासाहेब ठाकरे गिरवत होते आणि तोच कित्ता आमचे माननीय मुख्यमंत्री गिरवत आहेत. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. भगवंताचं अधिष्ठान, या देशाचा प्राण भगवंताचं अधिष्ठान आहे, लक्षात ठेवा. या भगवंताचा सगळा इतिहास वाचा, सगळा इतिहास नीट चाळून बघा. ज्या ज्या देशावरती मोगलांचं आक्रमण झालं त्या देशातल्या सगळ्या संस्था संपून गेल्या, सगळी प्रार्थना स्थळं उद्ध्वस्त झाली, सगळ्या लायब्रऱ्या, सगळी ग्रंथालय जाळली गेली. कुणाला पुन्हा उभं राहता आलं नाही. फक्त उभं राहणारा देश हा भारत देश आहे, लक्षात ठेवा. केवळ भारत. ईरान मिस्र रूमा, ईरान मिस्र रूमा सब मिट गए जहां से, अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा, अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा. कुछ बात है कि हस्ती मिटते नहीं हमारी, कुछ बात है. और ये जो कुछ बात है ना, वो क्या है? वो यही बात है कि छत्रपति शिवाजी महाराज जैसे लोग आते हैं और पुनः इस धर्म को अपना गौरव दिलाते हैं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या समोर जे स्वप्न ठेवलं होतं ते विराट स्वप्न साकार होत असताना यामध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्याकरता मी या ठिकाणी आलो. आणि हे सगळं कार्य केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हे, अंबरनाथ पुरतं नव्हे. अंबरनाथचा विकास झाला पाहिजे, पण अंबरनाथच्या विकासासोबत अंबरनाथचा भगवान अंबरनाथ तो पण गौरवाला पोहोचला पाहिजे. हे ज्याप्रमाणे आपण करतात त्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रात करण्याची आवश्यकता आहे. हे जेव्हा कळेल आणि महाराष्ट्रात अशा प्रकारच्या भगवंताच्या अधिष्ठानाचा विकास जेव्हा केला जाईल तेव्हा हा महाराष्ट्र खऱ्याखुऱ्या अर्थानं उभा होईल. आपण त्याची उपेक्षा केली, याचा परिणाम दिल्लीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र पिछेहाट होत गेला, सतत मागे पडत गेला. जर पुन्हा त्याला उभारी द्यायची असेल तर मित्रांनो, आपण पुन्हा ही धर्मशक्ती विकास शक्तीच्या सोबत उभी करा. आणि ही आशा तुमच्याकडनं आहे आणि ही आशा केवळ महाराष्ट्राकडनं आहे. कारण महाराष्ट्र हा या देशाचा नायक राहिलेला आहे. केवळ महाराष्ट्रातल्या शासकांना संपूर्ण भारताचा विचार आला. इंग्रजांनी हे लिहून ठेवलेलं आहे. देशामध्ये सर्व ठिकाणी शासक झाले, ते त्यांच्या प्रांतापुरता विचार करत होते, त्यांच्या प्रदेशापुरता विचार करत होते. अखिल भारताचा विचार करणारा एकमात्र प्रदेश केवळ महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या महाराष्ट्राची ही चेतना जागृत झाली पाहिजे. महाराष्ट्र मेला, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा. महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. तो उभा करण्याचं काम हे पिता पुत्र करतायत आणि त्यांचे सगळे सहकारी करतायत. त्या सर्वांचं त्रिवार अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. भारत माता की जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. मी आज या अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचं जे आहे या ठिकाणी भूमिपूजन करतोय. मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की आपण आमच्या निमंत्रणाला या ठिकाणी मान दिलात आणि आपण या ठिकाणी आलात. स्वामीजी खूप खूप धन्यवाद. परभणीला होते स्वामीजी, परभणीवरून थेट जे आहे ते आता मुंबईला या ठिकाणी आले आणि या अंबरनाथमध्ये मी आपले खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.
पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मंत्री रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. किसन कथोरे साहेब आहेत, डॉक्टर बालाजी किनीकर आहेत, कुमारजी आईलानी आहेत, रवींद्रजी फाटक साहेब आहेत, गुलाबराव करंजले आहेत, अण्णा वाळेकर जी आहे, शिंदे साहेब या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत. सर्वच व्यासपीठ अण्णा वाळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, गोपाळजी लांडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आर्किटेक्ट अरुण कुमार जी, आपका भी यहाँ पर स्वागत. आणि हे काम जो करतोय राम सवानी, अशा सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी की आपण दरवर्षी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये येऊन जे आहे या अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवलची उंची जी आहे ही या ठिकाणी वेगळ्या लेवलला घेऊन जाण्यासाठी काम करता आणि आपण एवढा प्रतिसाद जो आहे अंबरनाथ शिव मंदिरला देता, त्यासाठी आपले या ठिकाणी खूप खूप मी धन्यवाद. आज मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी या ग्राउंडची कॅपॅसिटी पण आम्ही डबल केली, तरीही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक या ठिकाणी उपस्थित असतात. आज या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करतोय आणि सर्वात आपल्या जवळचं जे आपलं अंबरनाथ आहे, या अंबरनाथ मधलं शिव मंदिर आहे, जे 1000 वर्ष जुनं शिव मंदिर आहे. या शिव मंदिराचा परिसराचा कायापालट झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत होतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा ते युडी मिनिस्टर होते तेव्हा या अंबरनाथ शिव मंदिर प्रोजेक्टला, अंबरनाथ शिव मंदिरच्या कॉरिडॉरला या ठिकाणी काही निधी जी आहे त्या ठिकाणी मंजूर केली आणि आता एकूण निधी स्वामीजी या अंबरनाथ शिव मंदिरासाठी, या कॉरिडॉरसाठी 150 कोटी रुपये जी आहे या राज्य सरकारने या ठिकाणी दिलं. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जसं आज आपण काशीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो, महाकालला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो, हे जेव्हा कॉरिडॉर पूर्ण होईल तेव्हा फक्त अंबरनाथ मधले किंवा या आजूबाजूच्या परिसरामधले नाही, पूर्ण महाराष्ट्रामधून, देशातून आणि विदेशातून लोक जे आहेत हे अंबरनाथचं शिव मंदिर आणि हे कॉरिडॉर जे आहे ते या ठिकाणी पाहायला येतील. हे 1000 वर्ष जुनं शिव मंदिर आहे. या शिव मंदिराचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही सगळे लोक या ठिकाणी राबतोय. याची सुरुवात 7 वर्ष अगोदर झाली. हे अंबरनाथचं शिव मंदिर 1000 वर्ष एवढं प्राचीन आहे, पण ते लोकांना, आजूबाजूच्या लोकांना पण माहिती नव्हतं की एवढं जुनं शिव मंदिर या ठिकाणी आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्या आजूबाजूचं जर आपण पाहिलं आता येताना जी नदी आहे ते नाल्याचं स्वरूप त्यांनी घेतलं होतं. मग बाबा छोटंसं काम आम्ही सुरुवात त्या ठिकाणी केली. त्या नाल्याला जे आहे ते एक गटर करून त्याचं पाणी बाहेर काढण्याचं काम केलं, जेणेकरून लोकांना आज येताना जो आहे तो तिकडे वास, ती घाण ती दिसणार नाही. त्याच्यानंतर हळूहळू जो आहे तो आजूबाजूचा रोड त्या ठिकाणी चांगला केला. आजूबाजूचा हा परिसर जो होता, हा परिसर एकदम गलिच्छ, एकदम पूर्ण घाण या परिसरामध्ये होती. हा जो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतोय, मला आठवतं अण्णा आपण तेव्हा परफ्यूम पहिल्या वर्षी काय काय उद्योग केले आपण या ठिकाणी आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला. पण आज हा कार्यक्रम या ठिकाणी गेले अनेक वर्ष होतोय आणि त्याला प्रतिसाद जे आहेत हे हजारो लोक जे आहेत ते या ठिकाणी देत आहेत. हे जे मंदिर आहे हे मंदिर चांगलं झालं पाहिजे. एक वास्तुकलेचं दर्शन जे आहे या मंदिराच्या माध्यमाने होतच आहे, पण आजूबाजूचा परिसर देखील तो तेवढाच सुंदर जो आहे तो झाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही वेगवेगळे आर्किटेक्ट जे आहेत त्यांच्याकडून प्लॅन घेतले आणि आता आर्किटेक्ट जे आहे ते अरुण कुमार, ज्यांनी अक्षरधाम त्या मंदिराचं लँडस्केप केलं, ते जे आहेत हे आपल्या पूर्ण परिसराचं लँडस्केप या ठिकाणी करतायत आणि पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये हा पूर्ण परिसर जो आहे ह्याला एक वेगळी झळाळी जी आहे या ठिकाणी प्राप्त होईल. हा पूर्ण परिसर जो आहे तो आम्ही शंभूराजे देसाई साहेब पूर्ण काळ्या पाषाणामध्ये करतोय. ज्या पाषाणामध्ये मंदिर बनलंय त्याच पूर्ण हा कॉम्प्लेक्स जो आहे तो त्याच पाषाणामध्ये त्या ठिकाणी आपण करतोय आणि मंदिराकडूनच आपण सगळे जे आहेत हे प्रभावित होऊन सगळे डिझाईन्स असतील, या सगळ्या गोष्टी गेट पासून, नंदी पासून, ती जी आता नाला झालेला आहे तो पुन्हा नदीचं स्वरूप त्याला येईल, त्याच्यावरती एसटीपी प्लांट, त्याच्यावरती ईटीपी प्लांट, 12 ज्योतिर्लिंग, त्याचबरोबर एक शिवशंकराची अशी एवढी मोठी मूर्ती असेल या ठिकाणी भव्य दिव्य की ती रेकॉर्डमध्ये त्या ठिकाणी जाईल. तर असं भव्य दिव्य काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करतोय. तर येणाऱ्या काळात उभं केलं
आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने ते मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं. आणि हे मंदिर फक्त राम मंदिर आहे तिथे किंवा कुठलं एक मंदिर आहे त्याच्यामुळे ते मंदिर उभं नाही केलं. त्या मंदिराच्या माध्यमाने जे आहे हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपले संस्कार, आपली संस्कृती, आपला इतिहास जो आहे, आपला गाभा काय आहे, आपला पाया काय आहे, आपला ओरिजिन काय आहे, आपला आपण कुठून आलोय हे सांगण्याचं काम जे आहे हे मंदिर त्या ठिकाणी करतंय. म्हणून राम मंदिर जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी महत्वाचं होतं. ते फक्त मंदिर एक मंदिर नाही, एक राष्ट्र मंदिरच्या स्वरूपामध्ये जे आहे हे त्या ठिकाणी उभं राहत आहे. आणि आज आपलं हे अंबरनाथचं शिव मंदिर देखील येणाऱ्या अनेक पिढ्यांना जे आहे एक वेगळी ऊर्जा जी आहे आणि आपण आलो कुठून आहे, आपली सांस्कृतिक धरोहर जी आहे ही पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे हे अंबरनाथचं शिव मंदिर या ठिकाणी करणार आहे. म्हणून हे मंदिर आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर या अंबरनाथमध्ये अनेक असे प्रोजेक्ट्स आम्ही उभे केले. स्पोर्ट्स स्टेडियम असेल, शूटिंग रेंज असेल, या अंबरनाथमध्ये जे आहे हे या ठिकाणी सभागृह त्या ठिकाणी उभं राहत आहे. त्याचबरोबर नेहरू गार्डन या ठिकाणी झालेलं आहे, काही दिवसामध्ये त्याचं उद्घाटन आम्ही करू. लायब्ररी या ठिकाणी उभी राहिलेली आहे. एक हॉस्पिटल जे आहे हे या ठिकाणी उभं राहते, सुपर स्पेशालिटी. दिव्यांग भवन असेल, स्विमिंग पूल असेल, ऑडिटोरियम असेल, आउटडोर इनडोर स्पोर्ट्स स्टेडियम असेल, असे अनेक कामं जी आहेत ही गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी करत राहिलो. या ठिकाणी मी CEO साहेबांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्याही पाठपुराव्यामुळे जो आहे तो आज या ठिकाणी अंबरनाथ शहराला एक वेगळा आकार देण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करू शकलो. मी अण्णा वाळेकर, बालाजी किनीकर, सुनीलजी चौधरी, आमच्या पूर्व नगराध्यक्ष या सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने जे आहे हे या ठिकाणी अंबरनाथ जे आहे ही काट टाकते. आणि गेल्या अनेक वर्षामधून आपण पाहिलं या ठिकाणी की 10 वर्ष अगोदरचा अंबरनाथ, 7 वर्ष अगोदरचा अंबरनाथ आणि आत्ताचा अंबरनाथ जे आहे या अंबरनाथमध्ये 100% रोड जे आहे हे सिमेंट कॉन्क्रीटचे आम्ही त्या ठिकाणी केले. आणि तेवढ्यावरतीच थांबलो नाही, या अंबरनाथला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम देखील या ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर कधी कोणी कल्पना केली नव्हती की या अंबरनाथमध्ये जे आहे हे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी येईल. मी डॉक्टर बालाजी किनीकरांचं या ठिकाणी खास करून अभिनंदन करतो की शासनाकडून जे आहे या मेडिकल कॉलेज देखील या ठिकाणी मंजूर करून घेण्यामध्ये ते यशस्वी झालेत. त्यांचंही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.